तुमच्या कामाची आपण पाहणी केली आहे. धाराशिव जिल्ह्याला नेमकं कधी पाणी मिळणार आहे? आता जवळजवळ साधारण या योजनेचं 90% काम पूर्ण झालं आहे. आमचा प्रयत्न आहे की काही भागांमध्ये लगेच आपण पाणी देणार आहोत. तो कालावधी काही भागांमध्ये साधारण 2-2.5 वर्षाचा घेतलेला आहे. माझा आमचा प्रयत्न आहे आणि माननीय राणासाहेबांचं तेच आग्रह आहे की लवकर ते पूर्ण व्हावं. तर मी आता म्हणून मी प्रत्यक्ष यासाठी आलो दौऱ्यावर की याचा आढावा घेतोय की आपल्याला ही योजना किती वेगानं पूर्ण करतो. कारण 7 TMC पाणी आपण पहिल्या टप्प्यात देतोय. एकूण आता 23 TMC पाणी आपलं आणायचं आहे. त्यामुळे त्या गतीने काम करावं लागेल. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जे काही 4-5 विभाग आहेत त्यामध्ये आपल्याला जे काही कम्युनिटी वॉटर आहे साधारण 26,000 हेक्टरपर्यंत आपण ते पाणी द्यायचं आपण निश्चित केलं. सर वेळ का लागतो नेमका संपूर्ण म्हणजे कामासाठी? मधल्या काळामध्ये निधीच्या अडचणी आहेत. शेवटी राज्यभरामध्ये सगळ्याच महामंडळामध्ये काम सुरू आहे. परंतु जर आपण कामाचा आढावा घेतला तर मला वाटतं इतकं अप्रतिम काम झालेलं आहे. हे कधी काही मला असं वाटतं की अशक्य वाटलं असतं लोकांना. मान्य देवेंद्रजींच्या काळामध्ये त्याला जो गती मिळाली त्यामुळे किमान हा प्रकल्पाचा दृष्टिक्षेपात आलेला आहे. त्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना लवकर मिळाला. सर काँग्रेसमध्ये आपण बरेच दिवस काम केले. राहुल गांधींनी जो निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवला होता त्या विरोधात निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आणि 10 दिवसाची मुदत दिली उत्तर देण्यासाठी. राहुल गांधींचं काय की शेवटी आता कुठलंही त्यांना जे वैफल्य आलेलं आहे कोणत्या जागेवर त्यांना मान्यता नाही आहे, त्यांनी यश मिळत नाही. म्हणून मधल्या काळात आपण पाहिलं असेल की विदेशात जाऊन देशावर टीका करण्याचं त्यांनी ठरवलं. तर देशातली कोणी त्याची दखल घेत नव्हती. देशाची बदनामी जेवढी करता येईल तेवढी त्यांनी केलेली आहे. तर आता परदेशात आता पूर्ण लोक परदेशात जाऊन आता दखल घेत नाही, तर देशातून आता टीका करायला लागलेली आहे. जसं की निवडणूक प्रक्रिया ही आक्षेप घेणं म्हणजे मतदाराचं अवमान करण्याचं अवमान ते करतायत. त्यांनी उलट मतदारांची माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर आपण निवडणूक प्रक्रियेबद्दल बोलतो. आपणही काही काळ आक्षेप त्याच्यावरती नोंदवले होते. आपल्या मतदारसंघात मतदान चुकीत झाले सुजय विखे यांच्या संदर्भात. त्या आक्षेप दूर झालाय का त्या याच्यात? नाही, त्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे माहिती पाठवली त्याच्यामध्ये कुठल्याही आता आक्षेपार्ह झालेला नाही. त्यामुळे जे निरपक्षपणे त्या निवडणुका झालेल्या आहेत. असं लोकसभेला खोट्या प्रचारावर आधारित काही यश मिळालं. मग आता तुम्हाला आंध्रमध्ये यश मिळालं, तुम्हाला कर्नाटकात यश मिळालं. लोकसभेला 100च्या जागा वाटतं 100पर्यंत काँग्रेस पोहोचली. ती 2 निवडणूक 40पर्यंत कधी गाठली नव्हती. मग आता काहीतरी काही निवडणूक आयोगाच्या बरोबरीनं हातमिळवणी करून काहीतरी घोटाळे केलेले आहे. ज्यावेळेस स्वतःला यश मिळतं तेव्हा घोटाळा नसतो. विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्याबद्दल एक शिक्कामोर्तब झालेला आहे विश्वनेता म्हणून. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देश पुढे जातोय, आजही अमेरिकेच्या एवढ्या टॅरिफ वॉरमध्ये आज अतिशय भक्कमपणे आणि आत्मनिर्भरतेने देश या सगळ्या परिस्थितीला सामोरे जातोय केवळ फक्त आदरणीय मोदीजींच्यामुळे आहे. आणि त्यामुळे मला वाटतं काहीतरी कारणं सांगून लोकांचं ह्या मिळणाऱ्या यशाबद्दलचं विचलित करणं हा तर राहुल गांधींची फॅशन झालेली आहे. सर राहुल गांधीच नाही तर शरद पवार जे असतील किंवा अनेक ज्येष्ठ नेते याच्यामध्ये आंदोलनात सहभागी आहे की आंदोलन करण्याची ज्येष्ठ नेत्यांना वेळ येते. असे ज्येष्ठ नेत्यांची ज्येष्ठता त्यांनी सोडून दिली आहे पहिला. जसं की स्वतः एक मला वाटतं त्यावेळी की ज्येष्ठता वयाने येत नाही. निवडणुकीच्या मध्ये ज्या माल प्रॅक्टिसेस करण्याचे जे आरोप शरद पवार करत आहेत, मला वाटतं ज्यावेळी मतपेट्यांचं काम राज्यामध्ये होत होतं किती मोठ्या प्रमाणात धांदली पवारांनी केली स्वतः. किती मतदारसंघातली निवडणूक त्यांनी या पद्धतीने फिरवली. जर मला माहीत विचारली स्वतंत्र म्हणून तुम्ही सांगेल. त्यांना दिल्लीत 2 लोक भेटले होते, मलाही लोक भेटले काही की पवारांनी आमची 91ची निवडणूक आमच्या वडिलांनी झाली लोकसभेची, कशा पद्धतीने मतपेट्यांमध्ये घडून आणली त्यासाठी कुठं मतपेट्या ह्या तयार होतात, कसे त्यावेळी मतपत्रिका होत्या कशा बदलल्या जायच्या, किती अधिकाऱ्यांना त्या मोबदल्यात चांगल्या पदावर त्यांनी नेमलं बक्षिसी म्हणून. मुख्यमंत्री राज्याची त्या काळात
हे सगळे इतिहास आहे. मला वाटतं त्यांनी ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये हे सगळ्या गुमराह ज्या पद्धतीने भानगडी केल्या, तर त्यांना आता असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी भांगडच होते. पवारांचा सगळी वाटत हे भांगडीच आहे ना, वेगळं काय त्याच्यामध्ये. केलाय की मराठ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करा असे कान फुकले जात आहे आणि देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा रोख आहे. असं की मी जरंगे पाटलांना एवढंच आवाहन करणार की माननीय देवेंद्रजींच्यावर आरोप करून आरक्षण मिळाले का आपल्याला? ज्यांनी आरक्षण आपल्याला दिलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं, 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या नतद्रष्टपणामुळं, नाकारतेपणामुळं उद्धवजी असतील, त्यांचे नेते शरद पवार असतील, यांनी ह्या सगळ्या मराठा आरक्षणाला जे काही आरक्षणाबद्दलची भूमिका घेऊन आरक्षण घालवलं. स्वतः मान्य शरद पवारांनी अनेक वेळा सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, इतकी जाहीर भूमिका मांडलेली. त्याबद्दल काय जरंगे पाटील आमचं बोलत नाही? फक्त मान्य फडणवीस साहेबांवर टीका केली म्हणून त्याला जातीयवादाचा रंग देऊन म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायला त्यांचा विरोध आहे, असं की त्यांच्या नेतृत्वाखालीच मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं. आणि आजही आमचं महायुती सरकारच आरक्षण देण्यासंदर्भात माननीय शिंदे साहेबांनी ती भूमिका घेतली आणि आता सुद्धा सरकारची तीच भूमिका आहे. थँक्यू.